नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये खूपच इंटरेस्टिंग असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अस्मिताची डिलिव्हरी झालेली असते आणि तिला मुलगाही झालेला असतो. पण साक्षी आता सचिनच्या प्रेमात फारच वेडी झालेली असते. त्यामुळे ती आता त्याचं बाळ पळवून नेते. तर मित्रांनो, आता अस्मिता तर खूपच रडत असते, कारण तिची डिलिव्हरी झाल्यानंतर तिचं बाळ गायब झालेला असतो. त्यामुळे आता सगळेच खूपच घाबरलेले असतात आणि चिंतेतही असतात. अस्मिता तर खूपच रडत असते, तर कल्पना अस्मिताला धीर देत असते. तर अर्जुन, सायली हे कोणी केलं आहे ह्या प्रकरणावर शोध घेत असतात. तर अर्जुन, सायली अशा सिच्युएशनमध्ये सगळ्यांना सांगत असतात की अस्मिता ताईच्या बाळाला काहीही होणार नाही, आम्ही त्यांना शोधून आणतो असं म्हणून ते सगळ्यांना दिलासा देत असतात. घरातील सर्व मंडळींना सावरत असतात. तर मित्रांनो, अर्जुन आता एक हुशार वकील असल्यामुळे तो आता ॲक्शन मोडमध्ये येतो आणि सगळी चौकशी चालू करतो. अश्विन ठरवतो की आता सगळे CCTV फुटेज चेक करायचे आणि अस्मिताला तिचं बाळ मिळवून द्यायचं. आता मित्रांनो, हे घडलं कसं आणि अस्मिताचं बाळ कसं सापडलं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की अस्मिता प्रेग्नेंट असते आणि तिला बाळही होतं. अस्मिताला मुलगा होतो, त्यामुळे सगळेच मंडळी खूपच खुश होतात. सगळ्यांनाच खूपच आनंद झालेला असतो. सुभेदार कुटुंबात आनंदाची बातमी आलेली असते. एक नवा पाहुणा आलेला असतो. तर मित्रांनो, इकडे आता साक्षी आणि सचिनचं अफेअर होतं. पण आता अस्मिताला बाळ झाल्यामुळे आता सचिनही त्या बाळाच्या दिशेने वळला जातो. सचिनला त्याच्या बाळाला भेटण्याची इच्छा होते. सचिन खूपच आनंदात असतो, कारण त्याला मुलगा झालेला असतो. त्याच्या कुटुंबाला एक वारसदार मिळालेला असतो. त्यामुळे आता तो साक्षीकडे दुर्लक्ष करतो. तर मित्रांनो, आता साक्षीलाही समजलेलं असतं की की अस्मिताला बाळ झालं आहे आणि त्याला बाळ झाल्यामुळे आता सचिन मला इग्नोर करत आहे. आता साक्षी विचार करत म्हणत असते की म्हणजे ह्यांचं बाळ आमच्या दोघांच्या मध्ये येतंय, त्याला मी सोडणार नाही, त्याला संपून टाकेन असा विचार करून आता साक्षी प्रियाच्या मदतीने ते बाळाला चोरण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, इकडे आता अस्मिताची डिलिव्हरी झालेली असते. अस्मिताला मुलगा झाला म्हणून सगळेजण खूप खुश असतात. सगळेजण बाळाला पाहतात. सगळे एक एक करून त्या बाळाला घेतात. सायली, अर्जुन, कल्पना, पूर्णाजी सगळेजण बाळाला घेतात आणि शुभेच्छा देतात. तर इकडे आता अस्मिताची कंडिशन थोडीशी क्रिटिकल असते. त्यामुळे आता अस्मिताला दुसरीकडे शिफ्ट केलेलं असतं आणि बाळाला दुसरीकडे ठेवलेलं असतं. तर बाळ अंडर ऑब्झर्वेशनमध्ये असतं. सायली आता बाळाला डॉक्टरांजवळ नेऊन ती तुला जाते. डॉक्टर तिला त्या बाळाच्या जवळ येते तर तिथे बाळच नसतं. सायली खूपच घाबरते. सायली डॉक्टरांना विचारत असते की आमचं बाळ कुठे आहे. नर्स डॉक्टरांनाही माहीत नसतं बाळ इथेच होतं, गेलं कुठे. सायली आता अर्जुन, कल्पना सगळ्यांना सांगते. सगळेजण खूपच घाबरलेले असतात. अस्मिताचं बाळ अचानक कसं काय गायब झालं ह्याचा सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे अस्मिताची तब्येतीत थोडीशी सुधारणा होते. अस्मिता आता शुद्धीवर येते. अस्मिता म्हणत असते की आई, माझं बाळ कुठे आहे. अगं आई, मला माझ्या बाळाला बघायचं आहे. पण उत्तर नसतं. कल्पना म्हणत असते की अगं बाळा, तू कशी आहेस. अगं बाळ एकदम ठीक आहे, तू काळजी करू नकोस. बाळ डॉक्टरांकडे आहे, अंडर ऑब्झर्वेशनमध्ये आहे. त्यावेळी आता अस्मिता म्हणत असते की आई, मला बाळाला बघायचं आहे. माझं बाळ कुठे आहे. अगं आई, मी एका चिमुकल्याला जन्म दिला आहे आणि मला त्याला पाहायचं आहे. तर तेवढ्यात मित्रांनो, आता सचिन अस्मिताच्या जवळ येतो. सचिन रडत असतो. त्यावेळी आता अस्मिता म्हणत असते की काय झालं सचिन, तू का रडतोय. माझं बाळ कुठे आहे. त्यावेळी सचिन काहीच बोलत नाही. त्यावर कल्पना की अस्मिता, तुझं बाळ अगदी तुझ्यासारखं गोड होतं ग. डॉक्टरांकडे अंडर ऑब्झर्वेशनसाठी दिलं आणि बाळ अचानक गायब झालं. त्यावेळी अस्मिता म्हणत असते की गायब झालं म्हणजे माझं बाळ कुठे गेलं. पॅनिक झालेली असते. ती खूपच रडत असते. तर सायली तिथे येते. सायली म्हणत असते की अस्मिता ताई, तुम्ही असा धीर सोडू नका, आम्ही आहोत ना. तुम्ही होणार नाही. हे ज्याचं कोणाचं काम असेल त्याला आम्ही सोडणार नाही. तुम्ही काहीही काळजी करू नका. अर्जुन CCTV फुटेज चेक करत आहे. आपल्याला नक्की कळेल की बाळ कोणी नेलं आणि कुठे नेलं. आराम करा, तुमची तब्येत ठीक नाहीये आणि काहीही काळजी करू नका असं म्हणून आता सायली अस्मिताला धीर देत असते. तर इकडे मित्रांनो, आता
कल्पना देवाजवळ जाते आणि म्हणत असते की देवा, तू एवढा क्रूर का होतोय? आधी गर्भावस्थेत माझ्या अस्मिताला किती त्रास दिलास. तिच्या नवऱ्याचे हैवानवर एक एक बदलते रूप तिला पाहायला मिळाले. त्यानंतर तू तिच्या आयुष्यात प्रकाश आणलास. एका छान गोड मुलाला तिने जन्म दिला आणि अचानक तू काय केलंस? त्या मुलाला तिच्यापासून हिरावून घेतलंस. आणि हे अचानक काय झालं? बाळ हॉस्पिटलमधून कसं काय गायब होऊ शकतं? तर इकडे अर्जुन आणि अश्विन बाळाला सगळीकडे शोधत असतात. ते डॉक्टर नर्सला विचारत असतात की बाळ अचानक गेले कुठे? तुमचा स्टाफ काय करत होता? एक बाळ कसं काय गायब होऊ शकतं? तर आता अर्जुन पोलिसांनाही सांगतो. तर पोलीस डॉक्टर सगळ्यांवर अर्जुन आता प्रेशर देत असतो. तो म्हणत असतो की माझ्या भाच्याला जर काही झालं तर मी सोडणार नाही. माझा हॉस्पिटलच्या बाहेर जाता कामा नये आणि तो लवकरात लवकर कुठे गेला हे मला कळलंच पाहिजे. जर माझा भाचा नाही सापडला तर तुमच्या हॉस्पिटलला खूप मोठे सामोरे गेल. मी एक वकील आहे, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. मी जर ठरवलं ना तर आताच्या आता हे हॉस्पिटल बंद करू शकतो. तर अर्जुन खूपच चिडलेला असतो. अर्जुन सगळ्यांना ओरडत असतो. तर त्याच वेळी आता डॉक्टर म्हणत असतात की अर्जुन सर, तुम्ही पॅनिक होऊ नका. हे अचानक कसं काय घडलं ह्याची आम्हाला काहीच कल्पना नाही. ह्याआधी असं काहीच घडलं नव्हतं. पण आम्ही शोधत आहोत. आमच्याकडे CCTV फुटेज आहे, ते तुम्ही चेक करा. त्यातून तुम्हाला काहीतरी सापडेल. त्यावेळी आता ते डॉक्टर आता अर्जुनला CCTV फुटेजच्या जवळ घेऊन जातात. तर मित्रांनो, अर्जुन आता OPD, ऑपरेशन थिएटर, वॉर्ड सगळीकडचे CCTV फुटेज चेक करत असतो. त्याचप्रमाणे आता त्यांना सगळीकडचे ॲक्सेस मिळाले असतात आणि नेमकं काय घडलं हे सगळेजण पाहत असतात. तर इकडे मित्रांनो, आता सायली बाहेर आलेली असते. त्यावेळी आता प्रिया कोणाशी तरी फोनवर कुजबूज करताना दिसत असते. सायलीच्या मनात आता संशय निर्माण होतो. सायली म्हणत असते की ही प्रिया किती वेळची कोणाशी तरी बोलत आहे. नक्कीच प्रियाचं काहीतरी चालू आहे. पण काय चालू असेल हा विचार आता सायली करत असते. तर इकडे आता साक्षी बाळाला घेऊन बाहेर आलेली असते. ती एका बाकावर बसते आणि ती बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. बाळ खूप रडत असते. साक्षी म्हणत असते की या बाळाचं मी काय करू आता? ह्याचं रडणेच थांबत नाहीये. ह्या बाळाचा एकदा का सोक्ष लावते, मग सचिन माझंच होईल. जेणेकरून माझं सचिन त्या अस्मिताच्या जवळही जाणार नाही आणि अस्मिता आणि सचिनचं नातं कायमचं तुटेल. साक्षीने आता प्रेमाच्या वेडेपणामध्ये मूर्खाचं पाऊल उचललेलं असतं. पण यामुळे आता साक्षीला काहीच कल्पना नसते की यामुळे ती आता गोत्यात येऊ शकते आणि पोलीस तिला पुन्हा पकडू शकतात आणि अर्जुनच्या समोर साक्षी जिवंत येऊ शकतं. तर मित्रांनो, अर्जुन, सायली आणि सचिन CCTV फुटेज चेक करत असतात. त्यावेळी त्यांना दिसतं की साक्षी अस्मिता ताईच्या बाळाला घेऊन पळाली आहे. तर सायली म्हणत असते की अहो अर्जुन सर, ही साक्षी शिकरे, हिनेच आपल्या बाळाला चोरलं आहे. हीच आपल्या बाळाला घेऊन पळाली आहे. तर सचिन म्हणत असतो की साक्षी शिकरे ही तर समीरा शेखर आहे. त्यावेळी अर्जुन म्हणत असतो की व्हॉट, ही तर साक्षी शिकरे आहे. समीरा शेखर म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे? ही समीरा शेखर आहे का? त्यावेळी आता सचिन म्हणत असतो की अर्जुन, आता हा विषय नकोय, पण मी तुला एक गोष्ट सांगतो. माझं ज्या मुलीसोबत अफेअर होतं ती हीच आहे, समीरा शेखर. हे ऐकून तर अर्जुन सायलीला खूपच मोठा धक्का बसतो. सचिनही खूप चिडलेला असतो. सचिन म्हणत असतो की समीरा, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाळाला पळून न्यायची? तर अर्जुन आता सचिनकडून साक्षीचा नंबर घेतो आणि तो नंबर आता तिचा ट्रेस केला जातो. साक्षी आता त्या बाळाला घेऊन एका गोडाऊनमध्ये गेलेली असते. सायली, अर्जुन आता तिथे जातात. तर आता मित्रांनो, सचिन आता साक्षीच्या मागावर असतात. ते साक्षीकडून आता त्यांचं बाळ हिरावून घेतात. त्यावेळी आता साक्षी, तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला वाटलं नव्हतं. तू माझ्या बाळाला चोरायला निघालीस. तर त्यावेळी आता अर्जुन म्हणत असतो की सचिन, तुला माहिती आहे का ही कोण आहे? ही साक्षी शिकरे, महिपत शिकरेची मुलगी. ही एक फ्रॉड आहे आणि तू माझ्या अस्मिता ताईसारख्या चांगल्या बहिणीला सोडून अशा मुलीसोबत अफेअर करत होता. त्यावेळी आता सचिनही म्हणत असतो की अर्जुन, मला माफ कर, माझं चुकलं. अस्मिताला सोडून मी आता कुठेही जाणार नाही. माझं बाळ माझं संपूर्ण जग आहे. आता मित्रांनो, आता साक्षीला पुन्हा एकदा जेल होते. मित्रांनो, हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.